शंभू नारायण, मी वरुण गोंजारी Y2 केदारनाथ सायकलवर चाललो आहे. आज 9 मे 2024. काल रात्री अचानक पाऊस चालू झाला होता. म्हणजे आपण आता इंदोरपासून मागे एक 50 किलोमीटर आहे. सो अचानक आपल्याला 6-6:30 वाजता अचानक आपल्याला थांबायला लागलं. आपलं काही एवढं सामान वगैरे भिजलं नाही. हा इकडं मागं हायवे आहे बघा. तर इथून लगेच ह्या साईडला एक मंदिर होतं, म्हणजे मागं जे मंदिर आहे, मी लगेच इथून वरती आलो. इथं मी हे स्टे केला, ह्याच्या पत्र्याचं शेड आहे, इथंच मी स्टे केला. त्यांनी काल जेवण वगैरे पण मला चांगलं दिलं, काही हे नाही. आता सकाळ झाली, आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करतो. सनराईज होतोय बघा, कसं असेल तुम्हाला. सनराईज होतोय हळूहळू. चाललोय पुढं आपण, चढ चढलाय आता. मागचं चढ चढून आलो. तिथं यूज करण्यासाठी पाणी भरपूर होतं. कारण रात्री गेल्या मी आंघोळ केली. आता सकाळी पण येताना मी आंघोळ वगैरे सगळं करून फ्रेश वगैरे होऊन आलो. त्याचा प्रॉब्लेम नव्हता, फक्त प्यायच्या पाण्याची तिथं कमतरता होती. हायवेच्या मधोमध ते मंदिर होतं, आसपास काही घरं पण नाही आहेत त्याच्या. आत्ता मी पुढं आलो त्यावेळेस अशी थोडीशी इकडे घरं लागली ते बघा. मग ठीक आहे, आता जरा काल रात्रीपासून आपण पाणी पिलं असल्यामुळे जरासं नीम आहे. पण असं पुढे गेलो आपण परत बॉडी आपली हायड्रेट करूयात आणि आपला प्रवास आपण चालू ठेवू. थोडा जंगल टाईप रस्ता आहे, जंगलातून चाललोय आपण सकाळ सकाळ. तर पोहे बघा कशी दिलेत. तर प्लेटमध्ये नाही, कुणालाच देत नाहीत, ह्याच्यात दिलेत मला प्लेटमध्ये, असं कागदामध्ये. ठीक आहे, नाश्ता करून आपण आता पुढे निघूया. आला आपला, आता आपण पुढे चाललोय, बघू आता कसं होतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आहे ना, ते आपल्या रोडमध्येच म्हणजे आपल्या रूटवरती होतं. सो आज 2 किलोमीटर मी आज चाललोय ते बघायला. आता एवढ्या लांब आपण आलोय तर बघितलं तर पाहिजे, बघूयात. जर आता मी इथं इंदोरच्या थोडंसं अलीकडे आहे, तर मी आता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याच्या जन्मभूमीच्या जागेवरती मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा, भीम जन्मभूमी, मस्त. खरंच मी चाललो होतो तर रूटमध्ये मला हे पण दिसलं. मला नव्हतं माहीत की हे पण माझ्या रूटला असेल, पण बरं झालं. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे म्युझियम जे आहे आत्ता हे सध्या बंद आहे, पण ठीक आहे, बाहेरनं आपण बघितलं आहे. गौतम बुद्ध त्यांची मूर्ती पण आहे इथं. ठीक आहे, जाऊयात पुढं आता आपण. थोडंसंच राहिलंय इंदोर, आता थोडंसंच राहिलंय. आणि आता मी जरा थांबलो नारळ पाणी प्यायला. तर क्लायमेट तर आता खूप असं म्हणजे आबाळासारखं झालंय, आळस भरलाय बॉडीमध्ये. बघू पुढे जाऊन आता आपण इंदोरमध्ये थांबणार आहे. बघू आपला कसला पुढचा प्रवास. इंदोरमध्ये तर आपण आता पोचलोय आणि गौतम धाम म्हणून काय इथं बघा. इथं आपण आता थांबलोय, सायकल आपली लावली आहे, वरती रूममध्ये आपण सामान ठेवलंय. काल तिथं पाऊस पडल्यामुळं लाईट गेली आणि प्युरिफायर जो होता तो बंद झाला. माझ्यासोबत अजून पण लोक होती तिथं, म्हणजे ते बाबा लोक. ते पाण्याची कमतरता असल्यामुळे आपल्याला पाणी पिता नाही आलं. आंघोळीला, कपडे धुवायला वगैरे तिथं पाणी होतं भरपूर, पण पिण्याचं पाणी नव्हतं. सो काल आपल्याला पाहिजे असं पाणी पिता नाही आलं, बॉडी हायड्रेट झाली नाही आपली. सो आज जरासा थकवा आहे, सो लवकर थांबलो, 10 वाजताच थांबलो आपण. ठीक आहे, परत संध्याकाळी ह्याचं आपण 4 वाजता चालू करू, बघू पुढचा प्रवास. तर आज सकाळपासून आपण इथंच थांबलो होतो आणि तिथंच आपण रेस्ट वगैरे केली, जेवण वगैरे केले. व्हिडिओ काय मला एवढे बनवता नाही आले. आता काल आपण जिथं थांबलो होतो तिथं आपल्याला एवढं पाणी प्यायला भेटलं नाही, म्हणून आपली बॉडी जरा डिहायड्रेट, जरा थकल्यासारखी होत होती. आता आपण सकाळपासून भरपूर पाणी पिलं आहे, 2-3 वेळा आंघोळ पण केली. आता बघू, काल तर आपल्याला जाताना पाऊस लागला होता, आता काय होतं काय माहिती. तर आपण 50 किलोमीटर्स आपण क्रॉस केले सकाळपासून, आता अजून पुढे आपल्याला जायचं आहे, बघूया. तर हे मंदिर आहे जिथं आपण थांबलो होतो. तिथं वरती मला रूम दिली होती. तिथं बघा आपली सायकल आहे, आता निघतोय आपण. ठीक आहे, माणसं पण चांगली भेटली आपल्याला, काय विषय नाही. तर हे जे बाई आहेत यांनी आपल्याला मदत केली. यांनीच बोलले होते की इथं थांबू शकता म्हणून, आपल्याला जेवायला वगैरे पण दिलं. तर खरंच थँक्यू, धन्यवाद. तर हर हर महादेव. नाशिकमधून मी बाहेर आलो तर रोडला आहे मी आत्ता. तर इथं मागं बघा या सायकली लावलं. या म्हणजे तुम्हाला माहीत असेल की इथं ह्याला असा स्कॅन करायचं
आणि सायकल घेऊन जायची. हे बघा. ठीक आहे, चला पुढं जाऊया. आपण आपल्याला पुढं जायचं. माझ्या पाठीमागे सायकल लावली आपण आपली. आणि मंदिर बघा, गणपती बाप्पा इथं पाठीमागं. म्हणजे हे मंदिर म्हणजे ना खरंच यार, म्हणजे हे बघा इकडं पण मंदिर आहे. ह्याच्यावरती जे स्ट्रक्चर वगैरे केलंय खतरनाक खतरनाक, खरंच खतरनाक यार. संस्कृती आपली डेंजर आहे. आपण फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आपल्याला माहित नाही आपली संस्कृती. बघा हे बघा, हे सगळं दगडांमध्ये, केक नाही घ्या. मस्त यार, मस्त. किती वर्ष झाले असेल हल्लं ना अजिबात. ऊन वारा पाऊस. 5:15 झालेत. परत कालच्यासारखा आपल्याला परत पाऊस लागलाय. तिथे थांबलोय मी, सायकल लावली आपली इथं आतमध्ये एका शेडमध्ये. काय कपडे वगैरे भिजले नाही आहेत, मी पण नाही एवढा भिजलो. आता माहीत नाही आता आपण कुठपर्यंत पोहोचूयात. ठीक आहे, इथं थोडंसं वातावरण तर आता ठीक आहे. ॲडजस्ट करा. थांबलो इथं, पाऊस घेऊन पण होता आपल्यासाठी. सायकल आपली इथं लावली. 9 वाजले आता. आणि हे मागं जे तुम्हाला दिसतंय सहयोग धाम म्हणून जे आहे, आश्रम आहे आश्रम, पण ते बंद पडलेलं आहे. आपण हे लोकेशनला आपण आलो होतो मागच्या इथनं. हे 50 किलोमीटरला होतं बरोबर, पण ते बंद पडलं आहे. आता बघू पुढचं लोकेशन आपण बघूयात आणि तिथं जाऊयात. रस्त्यात आपल्याला रॅली लागली. कुठली रॅली माहीत नाही आपल्याला, लागली आहे. तर देवास म्हणून इथं मी आलो आहे. सकाळी नाही, 4 वाजता जेव्हा आपण निघालो होतो तिथनं इथं 52 किलोमीटर्स झालं. सो ठीक आहे. इथलं पण हे महाराष्ट्र समाज जे कार्यालय होतं, कार्यालय नाही म्हणता येणार याला, धर्मशाळा, तर ती पण बंद आहे. पण ठीक आहे, त्यांनी ऑफिसमध्ये माझी राहायची सोय केली आहे. हे त्यांचं ऑफिस. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इथं म्हणल्यावर आपल्याला काही घाबरायची गरजच नाही, विषयच नाही. तर ठीक आहे, आजचा दिवस संपला. उद्याचा प्रवास आपला चालू राहील. हर हर महादेव.